हे बघा भाजी तयार आहे. या सगळ्यांनी खायला तांदूळक्याची भाजी. बघा किती छान, किती सुंदर दिसते आणि टेस्टी पण असेलच, कारण ही भाजी टेस्टी लागते मस्त. बाय. तांदूळक्याची भाजी ना थोडीशी गरम पाण्यात काढून घ्यायची. आणि मग मी पातेल्यात गरम पाणी ठेवलं. आता याच्यावर झाकण ठेवायचं आणि थोडीशी वाफ झाली, वाफ दबली तर लगेच बंद करायचं 5 मिनटात गॅस. लगेच ती म्हणजे जास्त खूप गाळ नाही करायची बरं का, थोडीशी कचरटच ठेवायची. हे बघा झाकण ठेवलं, झाकण काढून बघायचं. अशी खालीवर करून घ्यायची, थोडीशी पलटी मारायची त्याला, अशी चेक करून बघायची. अगदी थोडी नरम झाली, बंद करून टाकायचा गॅस आणि 5 मिनटं झाकण ठेवायचं. हे बघा झाकण काढलं तर हे बघा शिजली भाजी. चटका बसू राहिला. हे बघा आता ओतून घेऊ आपण ती. हे बघा चाळणीत ओतून घेतली. हे पाणी खूप गरम आहे, ओतलं तर बेसिंगचं कसं नळ जाळण म्हणून मी ओतलं नाही. तर आता हिला पिळून घ्यायचं. आता हिच्यावर आहे ना थोडंसं गार पाणी शिपका द्यायचा, म्हणजे आपल्या हाताला चटका बसणार नाही. हे बघा असं मी दोन्ही हातानं हा असा दाबून पिळून घेतला गोळा. अशी पिळून घ्यायची हा भाजी एकदम, त्यात पाणी अशी मोकळी करून ठेवायची. मग नंतर आपण हिला परतून घेऊ. तळलेली म्हणजे याच्यामध्ये ना मी तळलं होतं ना, तर तीच कढई आहे त्याच्यातच करते बरं का तांदूळक्याची भाजी. तर हे बघा मोहरी टाकली, जिरे टाकले, लसूण टाकला, हिंग टाकला आणि एक कांदा टाकला आहे कापून. कांदा नाही बी घातला चालतं, तुम्हाला आवडत नसेल तर घालू नका, पण कांद्यानं पण छान लागते भाजी. हे बघा माझ्याकडे वाळलेल्या मिरच्या आहे लाल, तर मी ह्या मिरच्या आणि लसूण मिक्सरमध्ये बारीक करून टाकणार आहे. तर या लाल मिरच्यांनी खूप छान लागते बरं का भाजी. पण नसेल तुमच्याकडं तर तुम्ही आपली मिरची पावडर पण टाकू शकता किंवा हिरव्या मिरच्या पण टाकू शकता, त्याने पण छान लागते भाजी. बघा कशी मस्त अशी लाल मिरची आली, लाल लाल जरत. मस्त अशी परतून घ्यायची बरं काही लाल मिरची तेलामध्ये. हे बघा कोणी कोणी हळद टाकत नाही, पण मी थोडीशी टाकली. आता भाजी टाकून दिली. आता मीठ टाकते, चवीपुरतं मीठ. मस्त अशी परतून घ्यायची. मस्त अशी तांदूळक्याची भाजी केली आहे. बघा किती छान झाली. तुम्ही पण नक्की करून बघा. मी केलेली तांदूळक्याची भाजी जर तुम्हाला आवडली, म्हणजे तुम्ही ही रेसिपी करून बघा. तुम्हाला जर भाजी आवडली तर मला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. माझं चॅनल नवीन आहे तर मला सपोर्ट करा. तुमच्या सपोर्टशिवाय मी पुढे जाणार नाही. तुम्ही माझी फॅमिली आहे. तर या सगळ्यांनी तांदूळक्याची भाजी खायला मस्त. आणि बाजरीच्या भाकरीबरोबर, ज्वारीच्या भाकरीबरोबर, पोळीबरोबर पण छान लागते, पण बाजरीच्या ज्वारीच्या भाकरीबरोबर खूपच सुंदर लागते.